नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एकंदरीतच भारताची शान संपूर्ण जगामध्ये उंचावलेली आहे आणि हे सगळं झालं कसं? कधी झालं? खरं तर आपल्या नजरेसमोर झालंय सगळं. परंतु त्याचे टप्पे काय होते आणि कसं सुरुवात कुठून झाली? प्रत्यक्षामध्ये अ, हे सगळं घडण्यासाठी कोणत्या घटनांचा हातभार लागला याचा आज मी विचार करणार आहे. त्याच्यासाठी एक व्हिडिओची मालिकाच बनवते आहे आणि आजचा पहिला विषय जो आहे त्याच्यामध्ये मालिकेचं नावच मी दिलेलं आहे की गुजरात मॉडेल ते विश्वगुरू बनण्याचा टप्पा. आणि हा जो प्रवास आहे, हा प्रवास नेमका घडला कसा मित्रांनो? ह्याची अतिशय रंजक कहाणी आहे. तर तुम्ही विचार करा की अ, गुजरातमध्ये ज्यावेळेला मोदी मुख्यमंत्री झाले 2002 साली आणि त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे, की सत्ता हाती घेतली आणि ताबडतोबीनीच काही महिन्यातच गुजरातची दंगल झाली आणि त्याच्यामध्ये त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. एक प्रकारे एक ज्याला म्हणू मौत का सौदागर अशी ही अर्थात नंतर दिली गेलेली संज्ञा आहे. परंतु त्या अर्थाने संपूर्ण माध्यमांनी त्यांना घेरलं. खुद्द स्वतःच्या पक्षामध्येच काही स्थान मिळेल का नाही अशी परिस्थिती झाली. गुजरातमध्ये मात्र जनता त्यांच्या मागे आली कारण त्यांनी त्यांचं कर्तृत्व काय ते पाहिलं. आणि मग गुजरातमध्ये विकास करून दाखवला मोदींनी. शपथेवरती जे सांगितलं जात होतं नर्मदेचं पाणी कधीही कच्छला मिळणार नाही, ते पाणी कच्छपर्यंत पोहोचून दाखवलं. हे सगळे ज्या गोष्टी मोदींनी केल्या त्याची पावती गुजरातच्या जनतेने त्यांना दिली. अलोट प्रेम दाखवलं. 2002 ची निवडणूक झाल्यानंतर असेल, 2007 ची झाली आणि 2012 ची झाली. या सगळ्यानंतर मोदी तिथे अजिंक्य आहेत हे लक्षात आलं आणि त्यांच्याकडे संपूर्ण भारताच्या जनतेचं लक्ष गेलेलं होतं. हा माणूस काहीतरी वेगळं करतोय. हा माणूस आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडवून आणायचा प्रयत्न करतोय. इतकीच बाब जनतेने त्याची नोंद घेतलेली होती. आणि मग एक आशा होती मित्रांनो. प्रत्यक्षामध्ये काय घडेल लोकांना माहिती नव्हतं. कारण प्रत्येक वेळेला खूप मोठी आश्वासनं देणारे नेते असतात, मोठे पक्ष असतात. हाच लोकांचा अनुभव होता. परंतु ती जी आश्वासनं आहेत, ती कागदावर उतरवणारे नेते खूप विरळ असतात. तुम्हाला आठवत असेल काँग्रेसचे नेते, वरिष्ठ नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री मोदींना फेकू म्हणायचे. फेकू म्हणायचे म्हणजे हा थापा मारतोय, यातला हा काहीही करू शकणार नाही. सिबलना माहिती होतं. युपीएच्या काळामध्ये देशाची अर्थव्यवस्था किती खालावलेली आहे, याची सिबलना खात्री होती आणि म्हणूनच मोदी जे काही सांगतायत त्यातलं काहीही होऊ शकणार नाही, हेही त्यांना माहिती होतं आणि म्हणून ते त्यांना बिनधास्त फेकू म्हणत होते. तेव्हा या वातावरणामध्ये येऊन मोदींनी जे हळू-हळू, हळू-हळू बदल केले, त्या गुजरात मॉडेल तसंच्या तसंच केंद्रामध्ये तेव्हा त्यांनी लावायला सुरुवात केली. तेव्हा जे बदल घडले, ते तुम्ही बघितलेले आहेत. मोदी स्वतःच सांगतात, की माझ्या पहिल्या कारकिर्दीमध्ये गुजरातच्या मी काय काम केलं, तर काँग्रेस सरकारने जे मोठे-मोठे खड्डे बनवून ठेवलेले होते, म्हणजे राज्याचा गाडा सुरळीत चालूच नये, अशा पद्धतीने रस्त्यामध्ये जे खड्डे निर्माण केलेले होते, ते खड्डे भरायचं काम पहिलं मला करावं लागलं. मग नंतर त्याच्यावरती गुळगुळीत रस्ता मला बांधता आला धोरणांचा. तेव्हा हेच मॉडेल आहे, की तोंडाने खूप मोठे-मोठे शब्द काँग्रेस सांगत होती. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र काही नव्हतं. प्रत्यक्षामध्ये रस्त्यावरती मोठाले खड्डे होते. विकासाच्या रस्त्यावरचे आणि ते खड्डे पहिले भरावे लागले मला. त्यानंतर मी पुढच्या माझ्या कारकिर्दीमध्ये त्याच्यावरती काहीतरी उभारणी करू शकलो. तेच एक्झॅक्टली काम मोदींना केंद्रामध्ये सुद्धा करावं लागलं. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. सुरुवात खूप छोटी झाली होती. सामान्यातल्या सामान्य माणसाला बँकेचं खातं उघडून देणं, हे जे एक पाऊल त्यांनी उचललं आपल्याला आठवत असेल. सगळ्यांनी त्याची टर उडवलेली होती, की काय यांना द्यायचं आहे?
एक बँकेचं खातं मेंटेन करायचं तर बँकेला ₹600 वर्षाला खर्च येतो. आणि हे 25 कोटी जर का तुम्ही खाती निर्माण करणार असाल, तर मग हा खर्च कोण करणार? बँकांना तो परवडेल का? असा प्रश्न विचारला जात होता. आठवतंय ना तुम्हाला? तेव्हा ती खाती तर आली. त्याच्यामध्ये जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे थेट पैसे लोकांच्या खात्यामध्ये जाऊन पडत होते. आठवत असेल आणि मग त्याच्यामध्ये होणारा जो भ्रष्टाचार होता मित्रांनो, तो थांबला. तो थांबला आणि म्हणून ते परवडेसारखं झालं. ह्याच्यामधून जो देशाचा लाभ झाला म्हणजे जनतेच्या खिशामध्ये जर का ₹100 पोहोचवायचे असतील, तर केंद्राला ₹200 पाठवावे लागत होते. आता तसं राहिलं नाही. आता ₹100 पाठवूनच काम व्हायला लागलं आणि विकास व्हायला लागला. अशा ज्या छोट्या-छोट्या गोष्टींचा बदल मोदींनी घडवला, डिमॉनिटायझेशन झालं, त्याच्यावर भले कितीही टीका झाली असेल, कितीही टीका झाली असेल आणि त्याच्यामधून रोजगार गेला म्हणून काँग्रेस बोंबलत होती. तर रोजगार कुठला गेलेला होता? जे बेकायदेशीर धंदे चाललेले होते. बेकायदेशीरचा अर्थ असा, की कागदोपत्री न दाखवलेले धंदे ज्याच्यातून काळा पैसा निर्माण होत होता, त्यांना ते करता येणं अशक्य झालं. तिथून पुढे तुम्हाला अशा पद्धतीचे बिझनेसेस, धंदे करणं हे कठीण होणार आहे याची खात्री होती. त्याच्यामध्ये जी सुद्धा आलं. हे सगळे जे आर्थिक एक-एक पायऱ्या मोदी चढत गेले त्याच्यामधून त्यांनी प्लॅनिंग कमिशन काढून टाकलं गेलं. हे सगळे खड्डे बुजायचं काम मोदींनी पहिल्या 5 वर्षात केलं आणि मग नंतर त्याच्यावरती जी इमारत उभी राहिली, त्याच्यात तुम्ही बघितलं तर दुसऱ्या कारकिर्दीमध्ये आपण कुठून कुठे येऊन पोहोचलो. अ, ही जी एक गुजरात मॉडेल होतं, ते मॉडेल तुम्हाला देशाच्या पातळीवर आलेलं दिसलं. आता देशाच्या पातळीवरचं हे जे मॉडेल आहे, त्याच्याकडे कोण आकर्षित झालेलं आहे? असं समजू नका, की जे मोठे-मोठे पाश्चात्य देश आहेत, ते पैशांच्या थैल्या घेऊन इकडे धावत सुटलेले आहेत. त्यांना इथे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण, इथे गुंतवणूक करायची आहे. कारण त्यांना माहिती आहे, की मी इथे ₹100 टाकले, तर मला मला जास्तीत जास्त रिटर्न मिळेल इथे. जास्तीत जास्त परतावा मिळेल, ह्याची खात्री असलेली इकॉनॉमी, अर्थव्यवस्था इथे आज तयार झालेली आहे. आणि म्हणून ते धावत येतात हे. परंतु त्याच्यात सुद्धा मोदींनी ज्या अटी घातलेल्या आहेत, त्या अटींमुळे त्यांना नफेखोरी करता येणार नाही. तुम्ही नफा कमवा. नफा नसेल तर कोणी येणार नाही. परंतु नफेखोरी होणार नाही ह्याची दक्षता घेतली जात आहे. हे सगळं जे आहे त्यामुळे त्यांना तर आहेच. त्यांना जाणीव आहे कारण त्यांच्याकडे पैसा आहे आणि तो जर का पैशाला वेग असतो, व्हेलॉसिटी असते. तो जर का एकाच ठिकाणी पडला तर त्याची किंमत कमी-कमी होत जाते आणि म्हणून त्याला गुंतवावं लागतं. अशा पद्धतीने जे लोक येतायत त्यांना भारताची किंमत बरोबर माहिती आहे. परंतु जे गरीब आहेत, त्यांच्या हातामध्ये साधनं नाहीत आणि वर्षानुवर्षाच्या एक प्रकारच्या गुलामीमध्ये जे पडलेले आहेत, ते दक्षिण आफ्रिकेमधले लोक, ते दक्षिण अमेरिकेमधले लोक, ते साउथ ईस्ट एशियामधले लोक, हे सगळे आज भारताकडे एका आशेने बघतायत. आशेने बघतायत. आणि मग तुम्ही म्हणाल, की भारताकडे काय पैसा आहे? तुम्ही काय देणार आहात ह्या देशांना? तुमच्याकडे देण्यासारखं काही नाहीये. चीन गेला, चीननी BRI काढली. तुम्ही असं म्हणता, की ती एक प्रकारची गुलामी होती आणि त्यांना कर्जाच्या सापळ्यात सापडवायचं आणि मग आपलं पितळ करून घ्यायचं चांगलं. अ, हा तुमचा आरोप आहे. पाश्चात्यांनी काय केलं हेही आपण बघितलेलं आहे. हे सगळे जे देश आहेत ते आजवरती गरीब राहिले आणि ते तसेच गरीब राहणार ह्याची त्यांना आता खात्री पटलेली आहे. कारण त्यांना त्याच्यातून बाहेर येण्याचा मार्ग मिळत नाहीये. तुम्हाला आठवत असेल 2014 साली जेव्हा निवडणूक प्रचाराची मोहीम चालू होती, तेव्हा मोदी काय सांगत होते? त्यांनी असं सांगितलं होतं, की भारतामध्ये अ, पश्चिमेकडचा भारत आणि पूर्वेकडचा भारत ह्याच्यात प्रचंड तफावत झालेली आहे. पूर्वेकडचा जो भारत आहे, त्याला संसाधनं नाहीत. त्यात तो विकासामध्ये मागे पडलेला तुम्हाला दिसेल आणि ही जी दरी आहे, ती आम्हाला कमी करावीच लागेल. हे ध्येय घेऊन जेव्हा मोदी उभे राहिले आणि आपण बघितलं, की फार ईशान्येच्या राज्यांपर्यंत उत्तम रस्त्यांचं जाळं आज उभं राहिलं. तिथे नव्याने व्यवसाय कसे उभे राहतील याच्याकडे लक्ष दिलं गेलं
आणि तिथल्या सगळ्या जनतेचा सहभाग त्याच्यामध्ये कसा होईल ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं. आणि म्हणून आज जी पश्चिम आणि पूर्वेमधली जी तफावत आहे ती सगळी संपली असं आपण म्हणू शकत नाही. परंतु त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न होताना तुम्ही बघितले. मग हे जे देशाच्या पातळीवरती मोदींनी केलं, त्याचीच आवश्यकता आज आहे ती जगाच्या पातळीवरती. जे उत्तरेकडचे देश आहेत ते एकंदरीतच तुम्ही बघाल, की ते वैभव संपन्न आहेत. त्यांच्याकडे निसर्ग संपत्ती आहे आणि इतर रिसोर्सेस सुद्धा आहेत. परंतु एकंदरीतच दक्षिणेकडचे जे लोक आहेत, ते मात्र मागासलेले राहिलेले आहेत. आणि हे जे सगळे देश आहेत, ते भारताकडे आज आशेने बघतायत. त्यांना पैसे नको आहेत मित्रांनो. त्यांना मग काय पाहिजे आहे? विश्वगुरु कशाला म्हणतात? विश्वगुरु कोणाला म्हणतो आपण? गुरु काही तुम्हाला खिशातून पैसे नाही काढून देत. गुरु काय करतो? गुरु तुम्हाला शिकवतो. काय शिकवतो? तू तुझ्या पायावर उभा राहा. पायावर कशासाठी उभं राहायचं? पायावर उभा राहिलास तर तुझा तू कमवायला लागशील. तुला दिशा मिळेल आणि तुझी उन्नती तू करून घेशील. आणि मग ते काम गुरुचं असतं. गुरु मार्गदर्शन करत असतो. गुरु खिशातले पैसे काढून देत नसतो. हे जे काम आहे, हा जो विश्वास आहे, तो मोदींनी कसा त्यांच्यामध्ये निर्माण केला, ह्याची कहाणी जी आहे ती आपण भाग 2 मध्ये बघू. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिचितांपर्यंत निश्चित लिंक पाठवा. एशा पृथ्वी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. तुम्ही हा व्हिडिओ लाईक केला तर तो अधिकाधिक व्ह्युअर्स पर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही YouTubeला मदत करा. जेणेकरून जशी तुम्ही लिंक शेअर करून व्याप्ती वाढवता तशीच लाईक करून सुद्धा वाढवत असता आणि म्हणून व्हिडिओला लाईक मात्र जरूर करा. धन्यवाद.